गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण रजिस्टन्स बाय कलर कोड स्टडी केलं. आज आपल्याला नवीन पॉईंट स्टडी करायचा आहे, ओहम्स लॉ फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. ओके, आता बघा, करंट फॉर्म्युला असतो NEA VD, बरोबर आहे. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, E म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि व्ही डी म्हणजे ड्रिफ्ट व्हिलॉसिटी. हे करंटचं रिलेशन आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. सो आय इज इक्वल टू NEA VD. आता व्ही डी असतं ई टॉ अपॉन एम. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, कॅपिटल ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, टॉ म्हणजे रिलॅक्सेशन टाईम, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. मग व्ही डीची व्हॅल्यू पुट करतो. सो हे आलं आय इज इक्वल टू NEA, व्ही डीची व्हॅल्यू आली ई टॉ अपॉन एम. सो आय इज इक्वल टू NE स्क्वेअर ए टॉ इंटू ई अपॉन एम, बरोबर आहे. सो आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय लेंथ. सपोज करा हा कंडक्टर आहे, कंडक्टरच्या दोन एंडच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही, व्होल्टेज डिफरन्स आहे व्ही आणि कंडक्टरची लेंथ एल आहे. तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो व्होल्टेज डिवायडेड बाय लेंथ. मग करंट इज इक्वल टू हे आलं NE स्क्वेअर ए टॉ इंटू व्ही अपॉन ML. देअरफॉर व्ही इज इक्वल टू MLI अपॉन NE स्क्वेअर ए टॉ, बरोबर आहे. सो व्ही इज इक्वल टू हे आलं ML अपॉन NE स्क्वेअर ए टॉ इंटू आय. आता ब्रॅकेटमधली क्वांटिटी एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर, टी म्हणजे रिलॅक्सेशन टाईम. हे सगळं कॉन्स्टंट असतं. म्हणजे हे इक्वेशन जर मी याच्याशी कम्पेअर केलं, व्ही इज इक्वल टू RI वेअर आर इज कॉन्स्टंट, ह्या दोन इक्वेशनला कम्पेअर केलं तर मला आरची व्हॅल्यू मिळते आर इज इक्वल टू ML डिवायडेड बाय NE स्क्वेअर ए टॉ. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर रजिस्टन्स. तर याला म्हणतात रजिस्टन्स फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. सो रजिस्टन्सचा आपल्याला पहिला फॉर्म्युला होता रजिस्टन्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय, दुसरा फॉर्म्युला होता आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, तर तिसरा फॉर्म्युलाला आर इज इक्वल टू ML अपॉन NE स्क्वेअर ए टॉ. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टॉ म्हणजे रिलॅक्सेशन टाईम. सो दिस इज फॉर्म्युला फॉर रजिस्टन्स. आता बघा, आर इज इक्वल टू हे आलं एम अपॉन NE स्क्वेअर टॉ इंटू एल अपॉन ए. मग ह्याला जर ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, तर रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आला रजिस्टिव्हिटी इज इक्वल टू एम अपॉन NE स्क्वेअर टॉ. स्पेसिफिक रजिस्टन्स और रजिस्टिव्हिटी फॉर्म्युला आला रो इज इक्वल टू एम अपॉन NE स्क्वेअर टॉ. क्लिअर झालं. सो दिस इज रजिस्टन्स फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. क्लिअर झालं. रजिस्टन्सचा फॉर्म्युला येतो आर इज इक्वल टू ML अपॉन NE स्क्वेअर ए टॉ आणि रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आला एम अपॉन NE स्क्वेअर टॉ. रजिस्टिव्हिटी याला दुसरा शब्द स्पेसिफिक रजिस्टन्स. ओके, हा महाराष्ट्र बोर्डचा पॉईंट नाही आहे, हे आपल्याला JEEला हे रिलेशन लागतं. तर इम्पॉर्टंट रिलेशन फॉर रजिस्टन्स अँड इम्पॉर्टंट रजिस्टन्स फॉर रजिस्टिव्हिटी.
ओके. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचे ते म्हणजे कनेक्शन ऑफ रजिस्टर. तुम्हाला नंबर ऑफ रजिस्टर दिलेत तर त्यांना तुम्ही कनेक्ट कसं कराल, तर हे आपल्याला 10th झालं आहे ऑलरेडी. रजिस्टन्सला आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट करता येतं, रजिस्टन्सला आपल्याला पॅरललमध्ये कनेक्ट करता येतं, काही रजिस्टन्स सिरीजमध्ये काही रजिस्टन्स पॅरलल असं जर तुम्ही कनेक्ट करताय तर ह्याला मिक्स कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर म्हणतात. आणि जर रजिस्टन्स तुम्ही वाटेल तसे कनेक्ट केले तर त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर. सो इन अ सर्किट registers are connected in 4 different configuration: resistance in series, resistance in parallel, mixed combination of register and complex combination of register. मग आता रेजिस्टन्स इन सिरीज बघूयात. सपोज करा हा पहिला रजिस्टर आहे. फर्स्ट रजिस्टरच्या एंडला दुसरा रजिस्टर कनेक्ट केला. असे एन नंबर ऑफ रजिस्टर आपण वन आफ्टर वन कनेक्ट केले तर हे जे कॉम्बिनेशन आहे याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतात. वेन नंबर ऑफ रजिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर वन then combination is called as series combination. This is first resistance R1, this is R2, it is last resistance Rn. Okay, number of registers are connected in series. आता सिरीजमध्ये कनेक्ट केलं असेल तर करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम. करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम, but voltage drop across different register is different. फर्स्ट रजिस्टर त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V1, सेकंड रजिस्टर त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V2, लास्ट रजिस्टर त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स Vn. V इज टोटल पोटेन्शियल. When number of registers are connected in series, then current flowing through all register is same, but voltage drop across a different register is different. मग आता बघा टोटल पोटेन्शियल V इज इक्वल टू असणार V1 प्लस V2 अप टू Vn. बरोबर आहे. आता V इज इक्वल टू IR, करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम, देअरफॉर IR. आर म्हणजे इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन म्हणून मी त्याला RS म्हणतो. सो IRS इज इक्वल टू हे आलं I इंटू R1 प्लस I इंटू R2 प्लस डॅश 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 I इंटू RN. ओके, V इज इक्वल टू IR. सो I सगळ्या रजिस्टरमधला करंट सेम आहे. बरोबर आहे. मग I कॉमन आलं, मग दोन्ही साईडला IRS इज इक्वल टू हे आलं I R1 प्लस R2 अप टू RN. I कॅन्सल झालं दोन्ही साईडला. सो रजिस्टर इन सिरीज फॉर्म्युला आला RS इज इक्वल टू R1 प्लस R2 अप टू RN. When number of registers are connected in series, then equivalent resistance of series combination is sum of resistance of individual register. आता सपोज करा सगळे रजिस्टर आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल याचा अर्थ सगळ्या रजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे. मग RS इज इक्वल टू येणार R प्लस R डॅश 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 अप टू N टाइम्स. बरोबर आहे. मग RS इज इक्वल टू आलं NR. RS इज इक्वल टू NR. सो जर कनेक्शन सिरीज असेल तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात बघा. करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम. करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडिव्हिज्युअल रजिस्टर इज डिफरंट. अँड रेजिस्टन्स of series combination is always maximum. So when you are going for series combination then you will get maximum resistance. तुम्हाला नंबर ऑफ रजिस्टर दिले आणि सांगितलं की यांना असं कनेक्ट करा की मॅक्झिमम रेजिस्टन्स मिळायला पाहिजे,
तर कनेक्शन कोणतं करायचं, सिरीज कनेक्शन करायचं. लक्षात आलं. इन सिरीज resistance is maximum, voltage drop across individual resistor is different and current flowing through all resistor is same. क्लिअर झालं. मग पुढचं कनेक्शन आहे ते म्हणजे रजिस्टर इन पॅरलल. आता बघा, नंबर ऑफ रजिस्टर यांना पॅरलल मध्ये कनेक्ट केलंय. हा फर्स्ट रजिस्टर, हा सेकंड रजिस्टर, हा लास्ट रजिस्टर. दिस करंट इज आय. या पॉईंटला करंट डिफरंट ब्रँचमध्ये डिवाइड झाला. फर्स्ट रजिस्टरमधला करंट I1, सेकंड रजिस्टरमधला करंट I2, लास्ट रजिस्टर यामधला करंट RN. V इज पोटेन्शियल अक्रॉस ऑल रजिस्टर. सो जर तुम्ही पॅरलल कनेक्शन करत असाल, इन केस ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन करंट फ्लोईंग थ्रू इंडिव्हिज्युअल रजिस्टर इज डिफरंट बट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ऑल रजिस्टर इज सेम. लक्षात आलं. जर कनेक्शन पॅरलल असेल तर डिफरंट रजिस्टरमधला करंट डिफरंट असतो, पण सगळ्यांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल कसं असतं, सेम असतं. सो करंट फ्लोईंग थ्रू डिफरंट रजिस्टर इज डिफरंट बट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ऑल रजिस्टर इज सेम. मग आता बघा, आय इज इक्वल टू हे आलं I1 प्लस I2 अप टू RN. According to Ohm's law, V is equal to IR. Therefore, I is equal to V upon R. मग आयला पुट करतो, हे आलं V अपॉन R. R म्हणजे इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. आय म्हणजे इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, म्हणून ह्याला मी RP पुट करतो. हे आलं I1 आलं V अपॉन R1 प्लस I2 आलं V अपॉन R2 प्लस IN आलं V अपॉन RN. सो V अपॉन RP इज इक्वल टू V कॉमन घेतो, म्हणजे हे आलं 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 अप टू 1 अपॉन RN. दोन्ही साईडला V कॅन्सल झालं. सो 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन RN. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. सो बघा, when number of resistors are connected in parallel, then reciprocal of equivalent resistance is always equal to algebraic sum of reciprocal of individual resistor. When number of resistors are connected in parallel, then equivalent resistance of parallel combination, reciprocal of equivalent resistance of parallel combination is सम ऑफ रिसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल रजिस्टर. आता सपोज करा सगळे रजिस्टर आयडेंटिकल आहेत, मग 1 अपॉन RP इज इक्वल टू येणार 1 अपॉन R प्लस 1 अपॉन R प्लस 1 अपॉन R डॅश 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 N टाइम्स. बरोबर आहे. मग हे आलं 1 अपॉन RP इज इक्वल टू N अपॉन R. देअरफॉर RP is equal to R upon N. When number of resistors are connected in parallel and all resistors are identical, then RP is equal to equivalent resistance of parallel combination is equal to R divided by N. N म्हणजे total number of resistor. कळलं. मग आता बघा, RS is equal to N into R आणि RP is equal to आलं N upon R. बरोबर आहे. मग ह्याच्यावरनं आरची व्हॅल्यू किती येणार, R इज इक्वल टू N अपॉन RP येणार. या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो. RS
इज इक्वल टू एन आणि आरची व्हॅल्यू आली एन अपॉन आर पी. सो आर एस इज इक्वल टू एन स्क्वेअर आर पी. Therefore, n square is equal to rs into rp. Therefore, n is equal to under root rs into rp. सपोज करा तुम्हाला न्यूमरिकल दिलं आणि ते सांगितलं की नंबर ऑफ रजिस्टर फर्स्ट कनेक्टेड इन सिरीज इक्वॅलंट रेजिस्टन्स इज rs, then they connected in parallel equivalent resistance is rp, then number of how many number of resistors are there. So number of resistor फॉर्म्युला काय असतो अंडर रूट आर एस इंटू आर पी. सो हे दोन कॉम्बिनेशन सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन. सिरीज कनेक्शन असेल देन करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम बट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिज्युअल रजिस्टर इज डिफरंट and we get maximum resistance if combination is series. If number of resistors are connected in parallel, then current flowing through different resistor is different. Voltage drop across all resistor is same. And in case of parallel combination, we get minimum resistor. तुम्हाला जर नंबर ऑफ रजिस्टर दिले आणि सांगितले की कनेक्शन असं करा सो वी गेट मिनिमम रजिस्टर, तर कोणतं कनेक्शन करायचं पॅरलल कनेक्शन करायचं. क्लिअर झालं. सो रजिस्टर इन सिरीज रजिस्टर इन पॅरलल. क्लिअर झालं. मग आता अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट डेरिव्हेशन स्टडी करायचं आहे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रजिस्टर. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रजिस्टर. आता in case of conductor when temperature increases resistance increases. मग आता बघा R0 is resistance at 0 डिग्री सेल्सिअस. ओके, एक कंडक्टर आहे त्याला 0 डिग्री सेल्सिअसला मेंटेन केलंय, त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलंय आणि आपण त्याचा रेजिस्टन्स मेजर केला तर त्याचा रेजिस्टन्स किती आहे R0. R0 is resistance of conductor at 0 डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर इन्क्रीज केलं. आता टेम्परेचर सपोज करा इन्क्रीज करून ते T डिग्री सेल्सिअस केलंय. आता टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होणार. सो आर टी इज रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस. R0 इज रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. नंतर आपण टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर 0 पासून T डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवलं. ऑब्व्हियसली कंडक्टर असेल तर त्याचा रेजिस्टन्स इन्क्रीज होणार, बरोबर आहे. मग कंडक्टरचा रेजिस्टन्स इन्क्रीज झाला ॲट T डिग्री सेल्सिअस, त्याचा रेजिस्टन्स किती आहे आर टी. मग आर टी मायनस R0 दॅट इज नथिंग बट इन्क्रीज इन रेजिस्टन्स. इन्क्रीज इन रेजिस्टन्स when temperature increases from 0 to T डिग्री सेल्सिअस. मग टेम्परेचर डिफरन्स किती आला, टेम्परेचर डिफरन्स आला T मायनस 0 म्हणजे T आला. सो आर टी मायनस R0 इज इन्क्रीज इन रेजिस्टन्स वेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय T डिग्री सेल्सिअस. ओके, R0 रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस, RT रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर डिफरन्स आला T मायनस 0 म्हणजे T आला. मग RT मायनस R0 इन्क्रीज इन रेजिस्टन्स वेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय T डिग्री सेल्सिअस. मग आता बघा इन्क्रीज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस and it is directly proportional to increase in temperature. Okay, increase in resistance is directly proportional to original resistance at 0 degree Celsius and it is directly proportional to temperature difference. So RT minus R0 is directly proportional to original resistance at 0 degree Celsius. म्हणजे it is directly proportional to काय आलं R0. It is directly proportional to temperature difference.
म्हणजे काय आलं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी आलं. सो आर टी मायनस आर झिरो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर झिरो इंटू टी. सो आर टी मायनस आर झिरो इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू आर झिरो टी. ओके, सो आर टी minus R0 is equal to alpha R0 T. Alpha is constant of proportionality and it is called as temperature coefficient of resistance. Okay, alpha is constant of proportionality and it is called as temperature coefficient of resistance. So alpha is equal to RT minus R0 divided by R0 T. RT मायनस R0 म्हणजे इन्क्रीज इन रेजिस्टन्स, R0 ओरिजिनल रेजिस्टन्स आणि T म्हणजे इन्क्रीज इन टेम्परेचर. देअरफॉर अल्फाचं युनिट आलं पर डिग्री केल्विन और पर डिग्री सेल्सियस. ओके, अल्फाचं युनिट काय आलं, पर डिग्री केल्विन और पर डिग्री सेल्सियस. ओके, आता बघा ओरिजिनल रेजिस्टन्स इफ R0 is equal to 1 ohm and T is equal to 1 degree Celsius. ओरिजिनल रेजिस्टन्स आहे तो 1 ओहम आहे आणि इन्क्रीज इन टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस आहे. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर अल्फा मला मिळालं आर टी मायनस R0. बरोबर आहे. मग ह्याच्यावरनं अल्फाला डिफाईन करतात. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज इट इज increase in resistance per unit original resistance at 0 degree Celsius per unit rise in temperature. Unit याचा अर्थ 1. So alpha temperature coefficient of resistance is defined as it is increase in resistance per unit original resistance at 0 degree Celsius per unit rise in temperature. क्लिअर झालं. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. कोएफिशियंट ऑफ अल्फा, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज इट इज इन्क्रीज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस पर युनिट राईज इन टेम्परेचर. मग आता हे इक्वेशन बघा, ह्याच्यावरून आपल्याला फायनल रेजिस्टन्स पण काढता येईल. मग आपलं इक्वेशन काय आहे, आर टी मायनस R0 इज इक्वल टू अल्फा R0 टी. हा R0 इकडे घेतो. सो आर टी इज इक्वल टू R0 प्लस अल्फा R0 टी. सो आर टी इज इक्वल टू R0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. सो दिस इज फायनल रेजिस्टन्स. फायनल रेजिस्टन्स किती आला, आर टी इज इक्वल टू R0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. आर टी म्हणजे फायनल रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअस. R0 म्हणजे ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. अल्फा म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. टी म्हणजे इन्क्रीज इन टेम्परेचर. आता बघा अल्फाची व्हॅल्यू कंडक्टरसाठी पॉझिटिव्ह असते. फॉर कंडक्टर अल्फा इज पॉझिटिव्ह. For semiconductor and insulator, alpha is negative. ओके, कंडक्टरसाठी अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटरसाठी अल्फा निगेटिव्ह असतो. काही कंपोजिट मटेरियल असतात, फॉर एक्झाम्पल मँगेनीन. मँगेनीनसाठी अल्फाची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी स्मॉल असते. मँगेनीन हे एक मटेरियल आहे, कंपोजिट मटेरियल आहे, ॲलॉय आहे तो. सो मँगेनीनसाठी अल्फाची व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी स्मॉल. देअरफॉर इट इज यूज फॉर मेकिंग स्टँडर्ड रेजिस्टन्स. लक्षात आलं. रेजिस्टन्स बॉक्स असतो
किंवा स्टँडर्ड रेजिस्टन्स असतात ते कशापासून बनलेले असतात? मँगेनीनपासून बनलेले असतात, कारण मँगेनीनसाठी अल्फाची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी स्मॉल असते. लक्षात आलं? सो फॉर कंडक्टर अल्फा इज पॉझिटिव्ह, फॉर सेमी कंडक्टर अँड इन्सुलेटर अल्फा इज निगेटिव्ह, फॉर composite material like manganese alpha is very very small, therefore manganese is used for making standard resistance and resistance box. ओके, आता बघा हा फॉर्म्युला बघा, आर टी इज इक्वल टू आर झिरो इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. ज्या क्वांटिटी टेम्परेचर सोबत इन्क्रीज होतात तिथे प्लस साईन घ्यायचं, आणि ज्या क्वांटिटी टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर डिक्रीज होतात तर मायनस साईन घ्यायचं. मग आता बघा, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इन्क्रीज होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, त्यामुळे फायनल रेजिस्टन्स आला आर झिरो इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. रजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते, सो रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युलाला आर टी इज इक्वल टू रो टी इज इक्वल टू रो झिरो 1 प्लस अल्फा टी. पण टेम्परेचर इन्क्रीज झालं तर कंडक्टन्स मात्र डिक्रीज होतो. मग कंडक्टन्स ॲट गिवन टेम्परेचर इज इक्वल टू कंडक्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा टी. कंडक्टन्स डिक्रीज होतो म्हणून रिलेशन काय घ्यायचं? जी टी इज इक्वल टू जी झिरो इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा टी. टेम्परेचर इन केस ऑफ कंडक्टर व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस, देअरफॉर सिग्मा टी इज इक्वल टू सिग्मा झिरो इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा टी. ओके, ज्या क्वांटिटी टेम्परेचरसोबत इन्क्रीज होतात तिथे प्लस साईन वापरायचं, ज्या क्वांटिटी टेम्परेचरसोबत डिक्रीज होतात तिथे मायनस साईन घ्यायचं. आता कंडक्टर असेल, कंडक्टरच्या केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं की रजिस्टन्स इन्क्रीज होतो, रजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते, आणि कंडक्टिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. मग कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटीसाठी मायनस साईन घ्यायचं, आणि रजिस्टिव्हिटीसाठी प्लस साईन घ्यायचं. ज्या क्वांटिटी टेम्परेचरसोबत इन्क्रीज होतात तिथे प्लस साईन वापरायचं, ज्या क्वांटिटी टेम्परेचरसोबत डिक्रीज होतात तिथे मायनस साईन घ्यायचं. लक्षात आलं? सो हे इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला हे जेई किंवा नीटला लागतील. तर मी आज काय काय सांगितलं बघा. आपण आज रजिस्टन्सचे कनेक्शन स्टडी केले. रजिस्टन्स असतात ते 4 कॉन्फिगरेशननं कनेक्ट करतात. रजिस्टन्स इन सिरीज, रजिस्टन्स इन पॅरलल, मिक्स कॉम्बिनेशन, याचा अर्थ काही रजिस्टन्स सिरीज काही रजिस्टन्स पॅरलल. त्याशिवाय कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन म्हणजे वाटेल तसे रजिस्टन्स कनेक्ट केले असतील विदाऊट एनी सिक्वेन्स. तर 4 कॉम्बिनेशन असतात, त्यापैकी 2 इम्पॉर्टंट कॉम्बिनेशन म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशन. जर कॉम्बिनेशन सिरीज असेल देन करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडिव्हिज्युअल रजिस्टर इज डिफरंट अँड रेजिस्टन्स इज मॅक्झिमम. जर पॅरलल कनेक्शन करत असाल तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडिव्हिज्युअल रजिस्टर इज सेम, पण करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज डिफरंट अँड वी गेट मिनिमम रजिस्टर. बरोबर आहे? जर नंबर ऑफ रजिस्टर आयडेंटिकल रजिस्टर तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील, इफ ऑल रजिस्टर्स आर आयडेंटिकल देन इक्वलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन असतो NR. नंबर ऑफ रजिस्टर जर पॅरललमध्ये कनेक्ट केले असतील, आयडेंटिकल रजिस्टर जर पॅरललमध्ये कनेक्ट केले असतील तर RP असतं R/N, व्हेअर N इज नंबर ऑफ रजिस्टर. ओके, त्यानंतर आपण टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रजिस्टर स्टडी केलं. कंडक्टरच्या केसमध्ये ज्या वेळेला टेम्परेचर इन्क्रीज होतं त्याचा रजिस्टन्स इन्क्रीज होतो, रजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते, तर त्याचा कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. मग रजिस्टन्ससाठी रिलेशन काय घ्यायचं? फायनल रजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअस RT इज इक्वल टू R0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. रजिस्टिव्हिटी ॲज फायनल टेम्परेचर, रजिस्टिव्हिटी किंवा फायनल रजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रो झिरो इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. हे दोघंही टेम्परेचरसोबत इन्क्रीज होतात म्हणून इथे प्लस साईन घेतलं आहे. तर कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते म्हणून इथे मायनस साईन आलं. ओके, अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुणासाठी असते? कंडक्टरसाठी. सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटरसाठी अल्फा निगेटिव्ह असतो. आणि काही कंपोजिट मटेरियल आहेत, फॉर एक्झाम्पल मँगेनीज, त्यासाठी अल्फाची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी स्मॉल असते. त्यामुळं हे मँगेनीज हे मटेरियल यूज करतात फॉर मेकिंग रेजिस्टन्स बॉक्स. आता एक लक्षात ठेवा, अल्फाची व्हॅल्यू काय इंडिकेट करते?
सो अल्फा इंडिकेट करतो इन्क्रीज इन रेजिस्टन्स वेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 1 डिग्री सेल्सियस. ओके, अल्फाची व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते? इन्क्रीज इन रेजिस्टन्स वेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 1 डिग्री सेल्सियस. जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होणार. तर अल्फाची व्हॅल्यू रिप्रेझेंट करते इन्क्रीज इन रेजिस्टन्स वेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 1 डिग्री सेल्सियस. ठीक आहे, तर आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे, आपण थांबूया.